First unit test, standard 10, subject mathematics, marks 15. सेतु अभ्यासक्रम. Question number 1. Choose correct alternative of the following. A, B, C, D, E, F, G, H. G set, B set is A, C, E. C set is A, E, I. And D set is G, H, I. Then which following statement is true? आता याच्यात कोणता सेट हा सबसेट आहे? आता सी सबसेट ऑफ ए का बी सबसेट ऑफ ए की डी सबसेट ऑफ ए की बी सबसेट ऑफ डी? आता कोणाचे घटक सीचे घटक ए मध्ये आहेत का? विच स्टेटमेंट इज बघा सीचे घटक ए ई आय याच्यात आहेत का? आय नाही म्हणजे नाही, नॉट ट्रू. बी ए ई सी, ए ई सी, सो बी स्टेटमेंट इज ट्रू. बी सबसेट ऑफ ए, दिस इज ट्रू. डी जी एच आय, नो आय नाही म्हणून नॉट ट्रू. बी ए सी ई in D, not. So B statement is true. Second question, if one angle formed by a transversal of two parallel lines is 40, then the corresponding angle is measure. आता दोन लाईनी काढल्या अशा. अँगल फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज 40 डिग्री, तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता? तर ॲन्सर इज डी, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. डॅश डॅश इज अ कोइफिशियंट फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल, इज अ इंडेक्स 2 आहे, याचा घातांक 2 आहे, तर याचे फॉर्म असेल याचं कोइफिशियंट 2, -5 अँड 12, 2, -5 and 12. A is the answer. Coefficient form 2 - 5 + 12 means A is the answer. हा त्याचा coefficient form आहे. If one angle formed by a transversal of parallel line is 50 of the pair of interior angle, then that is the other angle. Interior angles are supplementary. त्यांची बेरीज 180 असते. 180 तून 50 गेली. So answer is B, 130. When two lines intersect each other, how many points are in their intersection? बघा, two lines when two lines intersect each other, this is when two lines intersect each other. ही लाईन आहे, ही लाईन आहे. हाऊ मेनी पॉईंट आर देअर इंटरसेक्शन, त्यातला किती पॉईंट छेदनबिंदू मिळतात? देअर इज ओनली वन इंटरसेक्शन ऑफ पॉईंट, त्यातला एक आणि एकच बिंदू सामायिक असतो. इफ पॉईंट क्यू इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी आर, देन व्हॉट इज पी क्यू? पी आर इज main segment, Q is the midpoint of segment. When PR is 10, what is PQ? PQ is 2. PQ is 5. 10 चा हाफ, 10 च्या निम्मे 5 असतो. So PQ is 5. Third, if coordinate of point A is -5 and coordinate of point B is 3, then find distance of AB. Which is greater, -5 or 3? 3 is greater. So distance of AB equal to 3 -5. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. सो
3 minus minus plus 5 equal to 8. Or second method, in amplitude, minus 5 minus 3. So we get minus 8. The answer is 8. असं सोडवलं तरी चालतं, असं सोडवलं तरी चालतं. In figure, line RP parallel line MS and transversal is decay. DHP, angle DHP is 85 degree. Then find the following angle. RHD, DHP and RHD is angle in linear pair. So 85. So this is the angle 180 minus 85 is equal to 95. This is the RHP. So this is 95. Angle PHG. PHG is, what is this? This is a vertically opposite angle. So PHG is 95. HGS. This is a corresponding angle or interior angle. So corresponding angle is 85. So HGS is 85 degree of DHP and HGS are corresponding angle. Corresponding angles are congruent. हा 85 आहे म्हणून हा 85, हा पण 85 वर. MGK is a vertically opposite angle. So this is 85. So MGK is 85. अशा पद्धतीने हाही प्रश्न आपण सोडवू शकतो. Question 2a. Write the set of prime number from 1 to 85 in the listing method. लिस्टिंग मेथडमध्ये यादी पद्धतीने आपल्याला 1 to 25चे आपल्याला काय करायचे, प्राईम नंबर मूळ संख्या दाखवायची. 1 नॉट प्राईम नंबर. सो दिस इज अ 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 आर द प्राईम नंबर्स. ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. सो याला लिस्टिंग मेथड म्हणतात, यादी पद्धत. बी इक्वल टू महिरपी कौसात काहीच नाही म्हणजे एम टी आहे. देन फाइंड नंबर ऑफ बी. याच्यात काहीही नाही म्हणून नंबर ऑफ बी आपण काय लिहू शकतो, 0. नंबर ऑफ बीची व्हॅल्यू एम टी सेट. सो हा रिक्त संच आहे म्हणून आपण त्याला दाखवू शकतो. बी हा महिरपी कौसात एम टी, इथं काहीही संख्या नाही. देन फाइंड नंबर ऑफ बी. इथं काहीही नसल्यामुळे दिस इज नल सेट, एम टी सेट, याला आपण रिक्त संच म्हणतो. तेव्हा नंबर ऑफ बीची व्हॅल्यू 0 घ्यायची, काहीही नाही, त्याला आपण रिक्त संच असं म्हणतो. म्हणून त्याची नंबर ऑफ बी इक्वल टू 0 उत्तर काढायचं. थर्ड, सिम्प्लिफाय. याचं आता आपल्याला उत्तर काढायचं आहे, बेरजा करायचे आहेत. इथं फक्त बेरजा वजाबाकी आपल्याला करायचे आहेत. पहिला ब्रॅकेट जसंच तसं काढायचा. एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 मायनस, दुसरा मायनस होईल एक्स स्क्वेअर मायनस 8x मायनस मायनस प्लस 7. जिथं मायनस आहे तिथं प्लस होईल, जिथं प्लस आहे तिथं मायनस होईल. आणि प्लस इथे एक्स स्क्वेअर प्लस 10 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आता याच्यात काय आहे, 4x स्क्वेअर जवळ लिहायचा. 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, नंतर 7x मायनस 8x जवळ लिहायचे, नंतर मायनस 1 प्लस 7 प्लस 10. आता याच्यात काय, एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले.
4x². 7मधून 8 गेला -1x मीन्स x फक्त. 10 + 7 17 आणि 1 गेला मीन्स 16 + 16. Larger number sign positive, so 16. In this way, right answer is 4x² - x + 16. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. फोर्थ क्वेश्चन, सिम्प्लिफाय. दिस इज अ 3√2, √8 and √50. So 3√2 plus √8 means 4 to the 8 minus 25 to the 50. So 3√2 plus 2√2 minus 5√2. 3/2 5√2 minus 5√2. 5√2 5√2 5 minus 5 0. √2 means 0. In this way we solve this example, simplify the answers. अशा पद्धतीने आपण उत्तरं सोडवली पाहिजे. आणि ही क्वेश्चन पेपर तुम्हाला पुन्हा दाखवतो. अशा पद्धतीने ही क्वेश्चन पेपर आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा.